राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। सिया राम हरे 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 रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया 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 राम हरे सद्गुरु साधु बाबा। संकेत आवाज तेरा सकल बनेगा काम तेरा सकल बनेगा काम जप ले साधु बाबा का नाम जप ले साधु बाबा का नाम जप ले साधु बाबा का नाम। तेरा सकल बनेगा काम तेरा सकल बनेगा काम जप ले साधु बाबा का नाम जप ले साधु बाबा का नाम। साच है जिनकी वाणी कभी हो न सके ना साच है जिनकी वाणी कभी हो न सके ना काम बिगड़ी हो जिनकी बनेगी बिगड़ी हो जिनकी बनेगी पूरन काम जप ले साधु बाबा का नाम जप ले साधु बाबा का नाम जप ले साधु बाबा का नाम। तेरा सकल बनेगा काम तेरा सकल बनेगा काम जप ले साधु बाबा का नाम जप ले साधु बाबा का नाम
जपले साधु बाबा का नाम। ऐसी शक्ति है जो उनमें, दया धर्म दिखता कन कन में। दया धर्म दिखता कन कन में, दया धर्म दिखता कन कन में। साधु नाम की अलग जगा के, साधु नाम की अलग जगा के, कर लो बेड़ा पार हो। कर लो बेड़ा पार, जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम। तेरा सकल बनेगा काम तेरा, सकल बनेगा काम, जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम। पुरंदरों की चट्टानों से गूंजे एक किनारा, गूंजे एक ही नारा, गूंजे एक ही नारा। साधु नाम जपते जपते, साधु नाम जपते जपते, जीवन सहित सारा सारा, जीवन बीते सारा। जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम। कहे राजेंद्र मेरा मैं ना रहूं, कहे राजेंद्र मेरा मैं ना रहूं। जहाँ जाऊं बस उनको पाऊं, जहाँ जाऊं बस उनको पाऊं, उनके चरणों की धूल रमाकर, उनके चरणों की धूल जमा कर। निकले सकल अभिमान, ओ निकले सकल अभिमान। जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम, जपले साधु बाबा का नाम। मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड़ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरि। नारायण नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जय मुदीरयेत्। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतम्। अगणित गुणलावण्यं साधुकारण्यरूपम्, ओंकारं प्रणवादयं विश्वकल्याण नित्यं। साधु बाबा अवश्य नमस्कारं ये कुर्वन्ति प्रतिदिने, जन्मांतर सहस्रेषु दरिद्रं नोपजायते।
आराध्यं रामचन्द्रं सीताकुलदेवी मातृका मारुति भक्तिकैवल्यं रामानन्दाय कुलगुरु। नमो सद्गुरु साधुराजा प्रदीपा, नमो सद्गुरु विश्वचैतन्य रूपा, नमो सद्गुरु पुरंदरायधीश, नमो सद्गुरु पुरंदरायधीश। तुमचं आमचं महद भाग्य की संपूर्ण भारतभर जी गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा म्हटलेले आहे, ही सगळीकडे त्या ठिकाणी साजरी होते। आणि ज्या साधूंनी आपल्याला या ठिकाणी अत्यंत सुंदर असं सबीज नाम दिलेले आहे आणि त्याचं उतराई होण्याचं आज या ठिकाणी साधकाच्या जीवनामध्ये एक उत्तम अशी संधी आणि पर्वकाळी या ठिकाणी। खरं तर नरोधयन्ति मा योगी न सांख्यम धर्म एवच नव स्वाध्यायस्तपस्त्यागो निष्ठापूर्ण न दक्षिण। या ठिकाणी सांगितलं की योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तपत्याग, इष्टपूर्ती, दक्षिणा, व्रत, यज्ञ, छंद, तीर्थ, नियम किंवा होम हवन, हे अर्जुना, हे उद्धव आम्हाला वश करू शकत नाही। नीट लक्षात घ्या, आजचा विषय फार साधकांच्यासाठी महत्वाचा आहे। जगामध्ये जेवढी ही साधनं आहेत, ती सगळी साधनं जर गुरुकृपा जर नसेल तर ती कदापिही त्या ठिकाणी साध्य होत नाही किंवा ती शास्त्र प्रसन्नही होत नाही। आणि म्हणून खरं तर एक गुरुकृपा झाल्याच्या नंतर जगातली सगळी साधनं अत्यंत सोपी होऊन साधकाच्या ठिकाणी, आणि म्हणून त्याच्यातून उतराई होण्याचा आज तो दिवस। यथा वरुंदे सत्संगः सर्वसंगपहोगी। सत्संगाने काय होतं ऐका बरं का। सत्संगाने एवढंच नाही तर आज जो गुरुपौर्णिमेचा जो सत्संग आहे तो सर्वश्रेष्ठ आहे। त्याचं कारण हे सांगतो ऐका, की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या मुखारबंदी ज्या वेळेला आपल्याला श्रवण करायला मिळेल किंवा सत्संग या ठिकाणी प्राप्त होईल, तो सत्संग साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत आगळा आणि वेगळा आहे। इतर वेळी जरी सत्संग झाले तरी सुद्धा गुरुपौर्णिमेचा हा जो दिवस आहे त्या दिवशी साधकाला सत्संग घडणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे। कारण की सत्संगामुळे या ठिकाणी कोणाकोणाचा उद्धार झाला। इथं सांगितलं गंधर्वाप्सरो नागाः सिद्धचरा गुगुहकाः। सत्संगाने राक्षस, मृग, पक्षी, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चानर, गुह्यक आणि विद्याधर मनुष्य इत्यादी जणांचा उद्धार झाला। आणि म्हणून गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूंच्या समाधीस्थळी आलो, 2 रुपयाचा हार ठेवला आणि गेलो पुढं परत। गुरुपौर्णिमा त्याला म्हणत नाही। काही लोकांच्या पाठीमागं तर इतकी घाई असती, इथं आल्याच्या नंतर त्यांना उभं वारं सुटतं।
गुरुपौर्णिमा एक लक्षात घ्या, जीवनामध्ये एवढा मोठा पर्व काळ आहे साधकांनो, लक्षात घ्या. त्या दिवशी कुठल्याही प्रकारची आसक्ती वगैरे धावा अजिबात करू नका, स्थिर व्हा. कारण तो दिवस हा सद्गुरूंचा आशीर्वाद घेण्याचा असतो. सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणजे ही भावना नाही, विचार नाही, सदिच्छा नाही, तर सद्गुरूचा आशीर्वाद म्हणजे एक ऊर्जेचा स्रोत आहे. आणि तो स्रोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी, जसं पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पूर्ण प्रकाश, इतर वेळेला चंद्राचा पूर्ण प्रकाश नसतो, तसं सद्गुरूंचा आशीर्वाद त्या दिवशी पूर्णतः साधकाला प्राप्त होतो. ऐका, पण सत्संग गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की एका साधूंच्या समाधी मंदिरामध्ये हा सत्संग आहे. जय निज भाग्याची संपत्ती तेची जोडे संत संगती, सत्संगे पावन होती जाण निश्चित साधका. आजच्या सत्संगामध्ये साधक पवित्र झाल्याशिवाय राहत नाही, हे शास्त्र सांगतं. ऐका, आणि म्हणून सत्संगा लब्धया भक्त्या महिमास उपासिता, सवे मे दर्शितम सिद्धरजा वंदते पदम. आणि म्हणून सद्गुरूंच्या संगतीत राहून साधना, भक्ती, उपासना ही ज्या वेळेला घडते त्यावेळेला सद्गुरूंच्या द्वारे निश्चित त्या ठिकाणी आपण स्वस्वरूप प्राप्तीला पोचतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून निश्चित स्थळी पोचण्यासाठी आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन त्या दिवसाचं महत्वाचं आहे. विशेष करून पौर्णिमेच्या या पर्व काळामध्ये विद्यारूपी कुऱ्हाडीने बरं का उपाधी युक्त असणारा लिंग देह याचं छेदन करायचंय आणि त्याचं छेदन करून परमात्म्याची प्राप्ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची. आणि म्हणून ऐका बरं का, आम्ही लक्षपूर्वक कथा कधी ऐकत नाही. आम्ही जरी कथेमध्ये बसलो तरी आमचं लक्ष सगळं कोणतरी पैसे आणून देईल का, घरी कोण काय बोलूल का, कोण आले कोण गेले, सगळं लक्ष तिकडं. थोडा वेळ बसा, परंतु त्याच्याशी एकरूप व्हा. खरं तर भारतीय परंपरेनुसार या ठिकाणी आषाढ मास मधील पौर्णिमा ही एक पवित्र असणारा हा पर्व काळ, कारण महर्षी व्यासांचा त्या ठिकाणी जन्मदिवस आहे. आणि म्हणून सद्गुरू प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा साधकाच्या जीवनामधला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आपल्या सद्गुरूच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. पण ज्या दिवशी साधकाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेळ नसेल, म्हणजे मी सांगत नाही, शास्त्राचे फार पुरावे आहेत, पण तो साधक म्हणून घेण्याच्या लायक नाही असं शास्त्र सांगतो, मी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे तर आपण बिजी नाही ना. एकाच वेळेला चार पातसाया ज्या वेळेला महाराष्ट्रावरती तुटून पडत होत्या, 10 दिशेला फौजा, एवढे व्यस्त असताना सुद्धा जर कळालं की तुकोबरायांचं कीर्तन आहे, तर ते कीर्तनी त्या ठिकाणी मनोभावे श्रवण करत असत. लढाईमध्ये जय झालाय का पराजय झालाय त्याच्या बाबतीत कुठलीही विवंचना त्या राजाच्या अंतःकरणामध्ये आली नाही. आणि म्हणून 10 दिशेने यश खेचून आणलं. आम्हाला जर यश खेचून आणायचं असेल, एक मनुष्य बर का त्याच्या अंगणामध्ये एका कॉटवर बसला होता आणि एवढं मिरच्यांची टोपलं घेऊन बसला, मिरच्या, आणि एका मागून एक मिरची खायला लागला. लाल बुंद झालं त्याचं चेहरा,
ऊस ऊस करायला लागला, लाल डोळे झाले. एक इसम तिकडनं आला. म्हटले अरे काय करतो? म्हटले मिरच्या खातोय. म्हटले का? नाही म्हटले मला असं वाटतं एक तरी मिरची ह्याच्यातली गोड लागल. लागल का? हा नाही ना. मग तसा विषय, विषयामध्ये गोडी नाही, एक लक्षात घ्या. म्हणून तसा संसार पण आहे. आम्ही संसार करून करून गुडघे पार झिजले, आमचे मनके झिजले. अजून काहींचे झिजायच्यात, पण ज्यांनी संसार करून करून गुडघे झिजले, मनके झिजले, अजून काय त्यांना संसारात सुख सापडलेलं नाही. मग जर त्यांना नाही सापडलं तर आपण कायला उगाच झिजवायचे? ऐका, तसं म्हणून संसारामध्ये सुख शोधायला जाताल तर ते मिळणार नाही. सुखही संत समागमे नित्य दुनावे तुझे या नामे. संत संघामध्येच सुख या ठिकाणी आहे. म्हणून ऐका, संसार एक पूर्वी होता, हे समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागोता, येई असे ना सर्वता. ना कधी कुणाचा झाला, ना पुढं कुणाचा होणार. मग आपण सुद्धा त्याच्याच पाठीमागं काय, जी बेजार झाली ज्याच्यामध्ये, आपणही बेजार व्हायला तिथंच चाललेलो आहे. म्हणून ऐका बरं का, सद्गुरु कृपा होते ना त्यावेळेला जगतामध्ये शाश्वत काय अशाश्वत काय हे आपल्याला कळतं. आणि म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सद्गुरू हे सावध करतात की बाबा तू कशाला महत्त्व द्यायचं. आम्ही सगळे संसारिक आहे, संसार सोडायला नाही सांगणार ते, पण संसार हा कितपत करावा आणि संसारामधनं सुद्धा आपल्या जीवाचं कल्याण कसं होईल हे साधन अगदी सोपं संतच सांगू शकतात, सद्गुरू सांगू शकतात. म्हणून अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैसे सापडेल ध्यान. येड्याला येडा भेटला आणि त्यांचा संवाद इतका जोरात चालला काय, आणि आपणही ऐकायला तिथं गेलो. काय समजणार आहे? एक येडा दुसऱ्या येड्याशी बोलतोय, समजल का काय? आणि आपल्या तर काय फायद्याचं नाही. आपण असेच आहे, आपणही येडे दुसरे येड्याला भेटायला आपण जातो. बरं, एक भिकारी आहे आणि दुसऱ्या भिकाऱ्याला तो त्या ठिकाणी भेटला, निष्पन्न काय होईल? निष्पन्न काय होईल? काहीच होणार नाही. म्हणून आपल्याला इकडं तिकडं न जाता निश्चितपणे आपल्याला जो मार्ग शाश्वत अशाश्वत काही या संसारामध्ये जे सांगतात त्या सद्गुरूंच्या सानिध्यात जावं, त्यांचं त्या ठिकाणी ऐकावं. ऐका, जो जाडे पुरुष होते त्यांनी काय जोर बैठका मारलेल्या नव्हत्या. सुरेश दोघही बांबाटण्याच्या बांबाटणे होते. त्यांनी कधी मेहनत केलेली नव्हती, कधी तालमीचा सराव नाही. त्या दोघांना सांगितलं करा कुस्ती. नाना कुस्ती होईल का मस्ती होईल? हा, म्हणजे सांगायचा मुद्दा मला, एकदा काय झालं बरं का, हे सगळं जगतच तसं आहे. तुम्हाला असं वाटतं आता हे आंदोलन वगैरे झालं, आम्हाला त्याच्यातलं एवढीसही माहीत नाही बरं का. खरं काय त्या आंदोलनाच्या मागचा हेतू काय, खरंच विद्यार्थी त्याच्यामध्ये किती हे आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्ही उगीच इकडं पारावरती गप्पा आणतोय. नाही नाही राहू, ती चुकलं बरं का, ती असं व्हायला पाहिजे. एक वारकरी चंद्रभागेचं स्नान केलं आणि वरती पुंडलिकाच्या तिथून वरती येताना सगळी भिकारी बसलेली असतात. त्या वारकऱ्याने आपलं कोपरीत हात घातले, जेवढे पैसे सुट्टे प्रत्येकाला देत 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 चालला. एका भिकाऱ्याच्या ताटलीत जसे त्याने तो 1 रुपया टाकला तसं तो भिकारी म्हणला, काय राव म्हणला, चांगला गन बिन लावलाय राव, चांगली सफेद कपडे घातल्यात, म्हणली वारकरी दिसताय, माळकरी दिसताय आणि 1 रुपया टाकताय. तर वारकऱ्याला वाटलं, म्हणले थांब, आणि त्याला तर नक्की आंधळाच आहे का, त्या आंधळा म्हणून तो भीक मागत होता. म्हणले तुला कसं कळालं 1 रुपया टाकलाय मी? नाही म्हणले मला दिसतंय. म्हणजे मग तू का बसला?
म्हणलं माझा मित्र इथं रोज बसतो आंधळा, तो म्हणला मी जरा बाहेर जाऊन येतो त्यामुळे मी त्याच्या जागेवर बसलोय. ऐका बरं का. आणि मग म्हणले तो मित्र कुठं गेलाय? म्हणले पिक्चर बघायला. म्हणजे आंधळ्याला आम्ही आंधळे रस्ता विचारायला गेलो. मला सांगायचंय का ऐका, आम्ही कोणाला विचारलं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी. म्हणून एक सांगतो, अज्ञान माणसाकडे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजेच भिकाऱ्यापाशी भीक मागितल्यावरती आपल्याला काहीही मिळणार नाही ही निश्चित. आणि म्हणून स्वतःच्या पोटा रडती ते दुसऱ्या काय देते. आणि म्हणून आम्ही ज्याच्याकडं काय नाही त्याच्याकडे जर गेलो तर उपयोग नाही. नाही का आपण म्हणतो उघड्यापाशी आणि साऱ्या. हा म्हणजे तशी आपली अवस्था होऊ नये. अबद्धाशी गेल्याबद्ध ते कैसे होईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे. म्हणून एक लक्षात घ्या, गुरु कृपा होण्यासाठी साधकांनी काय केलं पाहिजे थोडंसं ऐका. सद्गुरूंच्या सानिध्यात अखंड साधकांनी राहिलं पाहिजे. का राहिलं पाहिजे? तर सद्गुरूंच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक असणारा ऊर्जेचा स्रोत आहे. आणि तो जो स्रोत आहे तो स्रोत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी साधक जिज्ञासू असला पाहिजे. आणि जो साधक जिज्ञासू आहे तो स्रोत त्या ठिकाणी तो आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे घडलेले. मी परवा वकिलांच्या तिकडं तुकाराम बोराटे आणि बबनराव थोरात आपलं चव्हाण या लोकांनी खूप सेवा केली त्यावेळेला. इथं तुम्हाला मी सांगतो, हे सगळं कौलाचं असताना कावडीनी पाणी वाहिलं. ज्या लोकांनी कावडीनी पाणी वाहिलं त्याच्यातले या लोकांची मी नावं घेतोय. तेव्हा पाण्याचं इतकं दुर्भिक्ष होतं. तिकडं खाली पवार वस्तीवरती विहीर होती आणि तिथून पाणी आणायला लागायचं. तर मी त्या उत्तम चव्हाणाच्या इथे जेवायला गेलो. गेल्याच्या नंतर त्याचं ते घर पाहिलं आणि मला सगळ्या पूर्वीच्या आठवणी येऊ लागल्या. ते लिंबाचं झाड, त्याच्या खाली कॉट टाकलेली, त्याच्यावर घोंगडी, त्याच्यावरती आमचे गुरु महाराज बसलेले, मी खाली बसलेलो. समोर एक सागाचं झाड होतं, त्याला 2 खिलारी बैल बांधलेली, नुसती फुसफुस फुसफुस करणारी. आणि ते उत्तम चव्हाण तेवढ्यात त्या बैलांना वैरण टाकायला आला. आणि ते मी तिथे गेल्यावर सगळं मी म्हणलं, अरे इथं झाड होतं. नाही म्हणले, ते पडलं सुरेश. अरे म्हटले, आमचे गुरु महाराज म्हटले, अरे उत्तम, हा इकडचा बैल आहे ना, तो बैल पहिला विकून टाक. आता त्याचं बैलावर लई प्रेम. घडलेला प्रसंग सांगतोय तुम्हाला, ऐका. आणि तो म्हटला की नाही महाराज, म्हटले असा जोड काय मिळेल का परत? असलं जनावर मिळणार नाही. अरे माझा ऐक, तू विक. 2दा सांगितलं, परत एकदा सांगितलं, तो काय ऐकायला तयार नाही. आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी निघून आलो. 5व्या दिवशी त्याच बैलांनी त्या बबनरावला, त्या उत्तमला शिंग मारलं आणि श्वास नलिका निघाली. रुबीमध्ये 10 दिवस ICU मध्ये होती ती व्यक्ती. स्वप्नीलला नेलं होतं मी, ते सगळं सांगितलं. आणि अनेक वेळा कीर्तनामध्ये त्याने ऐकलं. पण तो सुद्धा म्हटला की महाराज इथं घडलं का ते? म्हटलं हो. अशा मला सांगायचे का ऐका, डॉक्टरांनी सांगितलं की आता आमचे प्रयत्न संपले. कारण हॉस्पिटलमध्ये परिस्थिती बघितली ना, तुम्हाला काय करायचे तुम्ही काळजी करू नका, आपण हे करू ते करू. त्यांना माहिती असं पैसे खर्च करणारी आहेत. ग्रामीण भागातला माणूस म्हटल्यानंतर लगेचच ते डॉक्टर समजून घेतात. उगाच काही विलाज करण्यात नाही ना, पैसे मिळणार नाही. बाबा विलाज संपला, तुम्ही काय निर्णय घ्यायचा ते घ्या. सांगितलं की आमचा आता काही इलाज चालू ना. त्या उत्तम चव्हाणाची बायको खचली, रडत होती.
पूर्वीचं रुबी हॉस्पिटल ती पुढं पडवी होती लाकडाची. मी एक दिवस कामावरनं आलो आणि आमच्या गुरु महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो. मी कधी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी माझं मोठे पण नाही, पण आहे ना किमान आठवड्यातनं एकदा तरी आपलं बोलणं सद्गुरूंशी झालं पाहिजे बरं का. हो, आम्ही फोन केला तरी सुद्धा आमचा फोन घ्यायला कंटाळा येतो असं आम्हाला जाणवायला लागलं. जमाना बदलला. हे एवढं सोपं नाही कळण्यासाठी. खूप त्याग असावा लागतो, श्रद्धा असावं लागते, विश्वास असावा लागतो. आणि मंडळी त्यावेळेला आमच्या गुरु महाराजांनी आतमध्ये त्या ICU मध्ये, मी त्यांच्या बरोबर होतो, हे माझ्या समोरचा प्रसंग आहे. आणि त्याचं बोट धरलं, काय फुटले. आणि नंतर त्यांच्या बरोबर आले आणि त्याच्या मंडळीला म्हणजे काळजी करू नको, उद्या हा शुद्धीवरती येईल, गळेपूस, हा येतो मी, काय काळजी करू नको, व्यवस्थित होईल. आम्ही आलो. मी मोटरसायकलवरती आमच्या गुरु महाराजांना मी म्हणलं, डॉक्टर म्हणतात की ते आता मरायला झालेला आहे आणि तुम्ही म्हणले उद्या शुद्धीवर येणार आहे, कसं काय? डॉक्टर सांगतात की आता प्रयत्न संपले आणि तुम्ही म्हणता उद्या शुद्धीवर येईल. पण त्यांनी काय बोलले बरं का, त्याचं मोठे पण ते स्वतःकडे घेत नाही. अरे हॉस्पिटलमध्ये गेलं ना तर माणसाला धीर द्यावा, त्याच्या बायकोला जरा बरं वाटलं असेल. पण मंडळी, हे बरं वाटण्यासाठी ते वाक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि 3-4 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. आणि त्याच्याच घरामध्ये परवा आम्ही जेवत होतो. सांगायचा मुद्दा, मग मी नंतरच्या काळामध्ये विचारलं की तुम्ही त्या बोटाला धरून केलं काय? आम्ही सकाळी मठामध्ये पूजा करताना आमचे बजरंग भाऊ आणि ते होते, हा सर्जेराव पोळे तिथं, हे सर्जेराव झालं, त्याच्यानंतर किसन इगे, या लोकांनी एवढी सेवा केलेली आहे ना की कल्पनेच्या बाहेर. इथं रोहिदास गायकवाड त्याच्या आईनी वगैरे एवढी गुरुसेवा, त्यांची गुरुसेवा इतकी श्रेष्ठ की बास रे बास. गुरु महाराज येणार म्हटल्याच्या नंतर बैलगाड्या अर्ध्या झुली बिली टाकून, बैल सजून रोडला बैलगाडी, मग ते आमचे गुरु महाराज बैलगाडीमध्ये सगळी भजन म्हणत मग नंतर वस्तीवरती जाणार. हे चित्र त्या काळामध्ये. आता गुरूंचा फोन आला ना, ऍडजस्टमेंट, तू असं बोल बरं का, फोन आलेला आहे, तुझा आला बघा, येईल फोन. आणि माझ्या नेहमी परीक्षा असते, मी वैभव राजांनी फोन नाही त्याच्या बायकोला फोन करणार, त्याच्या बायकोने विचारलं तर त्याला फोन करणार. त्यांची सर्कसच होती लय. पण एक लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी. म्हणून मी विचारलं की तुम्ही काय केलं, तर शक्तिपात कसा करतात हे त्यावेळेला मला सांगितलं. आणि इथं गुरुपौर्णिमेला 2 वर्षापूर्वी आमचा माधव, त्याला मन्यार नावाचा साप चावला. ससूनमध्ये कुणी घ्यायना. ससूनमधल्या डॉक्टरने सांगितलं हे मरणारच आहे, मन्यार, त्याच्यातून कुणी वाचलेलं नाही. दोन्हीही त्याचे आई वडील अक्षरशः बेशुद्ध पडले. आणि हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला शेवटची घटका, तो मुलगा, डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता आमचे प्रयत्न झाले. आणि त्यावेळेला मला आठवलं की जसं ते त्याला ऑक्सिजन वगैरे सगळं लावलेलं आणि आमच्या महाराजांनी ती क्रिया केली. मग म्हटलं की चला महाराजांनी आपल्याला जे दिलंय त्याचा एकदा प्रयत्न तर करू. आणि तो प्रयत्न केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी बाहेर येऊन त्याच्या आईवडिलांना सांगितलं काळजी करू नका, तो 2 तासात त्या ठिकाणी शुद्धीवर येईल. मी घरी पोचलो आणि फोन आला की तो शुद्धीवरती आला. माझं बारामतीमध्ये कीर्तन होतं. म्हणजे माझं मोठेपण सांगायचं नाही, हे बाबांच्या परंपरेमध्ये त्या नामाचा असणारा प्रभाव, हे मी सांगतोय, लक्षात घ्या. पण विश्वास पाहिजे. मी
टोल नाक्यावरती गेलो, मी सांगितलं की आता त्याला पाणी वगैरे द्या, आणि टोल नाक्यावरती गेल्याच्या नंतर मला फोन आला त्याच्या वडिलांचा की डॉक्टरांनी त्याला पाणी वगैरे पाजलं. निराड्यावरती पोचलो आणि त्यावेळेला फोन आला की तो जेवण वगैरे त्याला दिलं आणि तो मुलगा आता व्यवस्थित आहे. मला सांगायचं काय, लक्षात घ्या, सद्गुरु कृपा ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणून सद्गुरूपाशी आपलं समर्पण जर असेल ना, त्यांच्या वचनावरती जर विश्वास असेल ना, तर कसल्याही संकटामधनं आपल्याला ते बाहेर काढतात. आणि म्हणून गुरूंचे वचन प्रतिपाळन हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचन भंग करिता विलक्षण सहजेची झाले की. जो सद्गुरूपाशी अनन्य शरण तो सहजे होय ब्रह्म संपन्न. गुरु कृपे करिता माझे भजन ब्रह्म समाधान मदभक्ता. झाली या गुरु कृपा सुगम सर्वत्र ठसावे परब्रह्म. जेथे नामस्मरण कैसे कर्म भव भ्रमासेना. सद्गुरु कृपा झाली पूर्ण जनची होई जनार्दन. तेव्हा जनवन विजन भिन्न भिन्न भासेना. आणि म्हणून काही लोकांना विचारलं ना, ते सद्गुरू काय, कशासाठी करायचा, काय, इथून सुरुवात आहे. पण एक सांगतो की देवाने प्रत्येक अवतारामध्ये सद्गुरूंना शरण गेलेले आहेत. मत्स्य अवतारामध्ये माधाता या ऋषींना शरण गेले. कच्छ रूप धारण केलं देवानी त्यावेळेला सहजानंदांना शरण गेले. वराह ज्या वेळेला जो हे धारण केला त्यावेळेला कंक ऋषींना शरण गेले. नरसिंह अवतार घेतला देवानी त्यावेळेला दुर्वास ऋषींना शरण गेले. वामन अवतारामध्ये ब्रह्मदेवाला गेले. परशुराम हे शंकराला शरण गेले. राम वशिष्ठांना गेले. कृष्ण सांदीपनींना त्या ठिकाणी गेले. आणि म्हणून परब्रह्म राम वशिष्ठा शरण. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. परब्रह्म राम वसिष्ठ शरण. परब्रह्म राम वसिष्ठ शरण. कृष्ण सांदीपन गुरु केला. कृष्ण सांदीपन गुरु केला. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. परब्रह्म राम वसिष्ठ शरण. एक लक्षात घ्या, गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस आहे. गुरूंना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर आपण म्हणतो, पण त्या सद्गुरूंना पूर्णत्वाने पाहण्याचा दिवस म्हणजे तो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आणि म्हणून त्या दिवशी साधकांनी सद्गुरूंचं दर्शन घेतलंच पाहिजे, कारण त्या दिवशी त्यांचं पूर्णकृती त्या ठिकाणी दर्शन हे त्या दिवशी होत असतं. आणि म्हणून तो दिवस साधकासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. गुरुपूजनाची ही परंपरा आदि शंकराचार्यापासून शंकरापासून या ठिकाणी चालत आलेली आहे. आणि म्हणून गुरुपूजनानंतर किंवा गुरुसेवेनंतर आपल्या जीवनामध्ये आपण सतत आनंदित त्या ठिकाणी राहतो, आल्हाददायी त्या ठिकाणी राहतो. म्हणून पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
गुरूंची सेवा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे दर्शन, पूजन आणि उपदेश ग्रहण. या 3 गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? एक ऐका, गुरुदर्शन, पूजन आणि उपदेश ग्रहण. या 3 गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. आणि गुरु दर्शनापेक्षा गुरु भेटीची आस साधकाच्या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष असली पाहिजे. नाही, मी जरी यदा कदाचित सप्त्याला नाही गेलो, परंतु गुरुपौर्णिमा आहे, मला गेलं पाहिजे. आणि म्हणून अनेक दिवस तसं पाहायला गेलं तर बिवडीमध्ये, या मंदिरामध्ये कीर्तन नाही, प्रवचन नाही. कोण एखादा दुसरा साधक दर्शनाला येत असेल आणि त्याचं दुःख एवढं मोठं त्या ठिकाणी मला झालं. आणि मला असं वाटलं की एवढा मोठा हा साधकांच्या जीवनामध्ये, पण बिवडीला कुणीच नाही. प्रत्येकाच्या मठामध्ये कथा कीर्तन होत होती. आणि त्यावेळेला ठरवलं मी सांगू तुम्हाला, मला हा सांगायला अभिमान वाटेल आणि आनंदही वाटेल की आमच्या गुरु महाराजांनी कधीही जीवनामध्ये बाबांची अग्रपूजा केल्याशिवाय स्वतःची अग्रपूजा कधी करून घेतली नाही. पहाटच या ठिकाणी सगळी पूजा अर्चा केल्याच्या नंतर निवांत निघायचं आणि नंतर मग बाकीच्या साधकांनी मग त्यांची पूजा करायची. आणि म्हणून मला असं वाटलं की जी माझ्या महाराजांची, माझ्या गुरु महाराजांची ती तळमळ आणि ती या ठिकाणी अखंड राहावी, ती परंपरा राहावी. आणि म्हणून गुरुपौर्णिमा त्यावेळेला ठरवलं की नाही, आपण गुरुपौर्णिमा ही इथं बिवडीमध्येच साजरी करूया. आणि म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेल, प्रत्येकाचे जरी मठ वेगवेगळे असतील, उपदेश देणारे वेगवेगळे असतील, तरी सुद्धा हे मूळ आहे. आणि त्या दिवशी बाकी दिवसभरामध्ये एकदा का होईना परंतु दर्शन घेऊन बिवडीमधून गेल्याशिवाय कधीही राहू नका, ही हात जोडून विनंती. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु महाराजांच्या चरणाचा स्पर्श. ऐका, गुरुचरण तीर्थ करी सकळ तीर्था पवित्र, गुरुचरण ते आमचे क्षेत्र, वृत्ती स्वतंत्र ते आम्हा. आणि म्हणून एक लक्षात, मला सांगा, जिलेबी तळली, लोकरे महाराज जिलेबी तळली पण पाकात न बुडवता तुम्हाला खायला दिली किंवा विकायला ठेवली, कोण घेईल? कोण घेईल? अरे आपल्याला कुत्र कोणी विचारणार नाही रे. जर गुरु महाराजांचा आशीर्वाद, गुरु महाराज जर नसतील आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून ती जिलबी झाल्याच्या नंतर पाकात जावी लागती, तो पाक तिच्यामध्ये मुरावा लागतो आणि मग तिचं, म्हणून सद्गुरूंची कृपा व्हावीच लागते तर त्या साधकाला किंमत आहे. काही साधकांना संपत्तीचा याचा एवढा अभिमान झाला बरं का. अरे त्यांना माझं असं सांगणं खरं, DSK कुलकर्णीच्या मी सिंगापूरमध्ये त्यावेळेला स्कीम पाहिल्या बरं का. निरंजन एकमेव भारतामधला बिल्डर होता, आज कुठं दिसला? म्हणून हे तुम्ही समजू नका. एक साधं उदाहरण सांगतो. पतंग उडवीत होता एक माणूस, लक्षात घ्या दादा. आणि मग पतंग वर कधी जाते, तो उडवणारा काला करतो, तो कधी कधी खेचतो, कधी ढील देतो, कधी खेचतो ढील देतो, त्या हवेच्या याचा तो हे बघतो आणि मग त्याला वर घालवतो. बरोबर आहे ना? पतंग उडवणाऱ्याची ती कला आहे, पतंग वर घालवणं. पण ती पतंग आहे ना, काही याच्यावरती वर गेल्याच्या नंतर बरं का, काही साधकांना काही दिवस आले आणि त्यांना असं वाटलं आपण हिंद केसरीच.
अरे लय अवघड आहे रे, लय अवघड आहे खरंच. ती पतंग आहे ना, ती ज्या वेळेला उंच जाते ना त्यावेळेला ती पतंग काय करते माहिती का, तिला असं वाटतं उगीच मला त्यांनी धरले, नाही तर मी लय वर गेली असती. मग हा पतंगला झालेला अभिमान पतंगवाल्यांनी दिली सोडून, म्हणले जा पतंग आता वर जाईल का खाली जाईल, पतंग खाली येईल का वर जाईल ढगात. हा तस आपली पतंग सद्गुरूच्या हातामध्ये दोर पाहिजे, जर का सोडला. म्हणून काही लोकांना विनाकारण अभिमान, म्हणून एक लक्षात घ्या, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, झूठी तेरी शान रे बंदे, झूठी तेरी शान रे बंदे. बर का, इथं काही खरं नाही, कधी आपण खाली घसरून पडू सांगता येणार नाही, म्हणून लक्षात ठेवा, झूठी तेरी शान रे बंदे, झूठी तेरी शान रे बंदे, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, लाखों इस माटी ने खाए, रहना नाम निशान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. माणसाला अभिमान किती यांनी होतो ऐका बरं का. एक तर पैसा आला की अभिमान, श्रीमंतीचा अभिमान असतो, ऐका, ज्ञानाचा अभिमान होतो, किंवा शक्तीचा सामर्थ्याचा अभिमान होतो. हे अभिमान होण्याची स्थळे आहेत. एकदा एक प्रसंग ऐका. गामा नावाचा पैलवानचा इतिहास तुम्ही ऐकलेला असेल जुन्या माणसांनी, ज्याने आपल्या देशाला मेडल मिळवून दिलं आणि हिंद केसरी किताब त्या गामा पैलवानांनी मिळवला होता. आणि एक दिवस त्याचा सत्कार हा काशी विद्यापीठामध्ये करायचं ठरलं गेलं. आणि पंडित मदन मोहन लाल हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ऐका, कार्यक्रम एवढी गर्दी होती, तो गामा पैलवान पाहिला काशीमध्ये, एवढी गर्दी झाली, त्याचं जे जबरदस्त असणारं शरीर, आणि त्या स्टेजवरती जसा गामा पैलवान आला, हे टाळ्या. आता पंडित मदन मोहन मालवीय विद्वान माणूस, जबरदस्त एकदम, अख्खा आयुष्य त्याग बरं का समाजासाठी. आणि भाषण वगैरे झालं, आणि शेवटचं भाषण म्हणजे त्या सत्काराला उत्तर म्हणून गामा पैलवांना बोलायला सांगितलं. त्या गामा पैलवांनी त्याच्या भाषणामध्ये फार सुंदर सांगितलं बरं का. काय सांगितलं त्या गामा पैलवांनी? म्हटले की माझी जी स्तुती मदन मोहन मालवीय यांनी केली, मी अनेक पैलवानांना आसमान दाखवलं, अनेक पैलवानांना चितपट करून त्यांच्या छाताडावर बसलो, पण तसं तुम्ही करू नका. कारण मदन मोहन मालवीय यांनी सगळ्या तरुणांना त्यावेळेला विद्यापीठामध्ये संबोधित सांगितलं की शरीर कमवा आणि लोकांमध्ये प्रतिष्ठा
ही प्राप्त करा, मोठं व्हा, नावलौकिक करा. जसं गामाने आपलं शरीर मोठं केलं, पण त्या गामा पैलवानांनी सांगितलं की मदन मोहन मालवीय यांनी जे सांगितलं, परंतु खरं सांगू का, मी अनेक पैलवानांच्या छाताडावर बसलो, पण तुम्ही ते करू नका. माझं अनुकरण करण्यापेक्षा मदन मोहन मालवीयांसारखी अख्खं आयुष्य हे समाजासाठी त्याग करणारा माणूस त्याच्यासारखं बना. आता इथं ऐका बर का, इथं बाबांकडे या सगळ्या गोष्टी होत्या, हे मला सांगायचंय. पैलवानही होते, परिस्थिती काय बेताची नव्हती बाबांची, फार सुंदर होती. लक्षात घ्या, बाबा जर कुठं जर गेले ना, तर मैलो अंतरावरनं जर पाहिलं तर बाबा येत आहेत हे साधकांना कळायचं. एवढं लौकिकत्व आणि एवढा प्रकाश हा बाबांचा होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या त्या ग्राउंडवरती ज्या वेळेला बाबा बोलायला लागले, त्यावेळेला अख्खा समाज ते ज्ञान होतं, श्रीमंती होती आणि शक्ती होती, कधी हारले नव्हते आकड्या. पण एकाचाही लवलेश किंवा अभिमान बाबांच्या ठिकाणी नव्हता. याला म्हणायचं साधू. आम्हाला थोडस काय झालं तर गामा गुंगा, जेने स्वय चाखिली नाही चवी, तो दुजया ते केवी लावी. या लागी जो पूर्णा भुवनी, तो तारी सद्भावी सदशिष्याची. आणि म्हणून बाबांनी एकनाथी भागवताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रकरण आलेले, की अतिगुह्य ज्ञानी असणाऱ्या माणसाकडनंच अनुग्रह घ्यावा. जेने या कारते ज्ञाता पाहावा, ज्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचार जेव्हा मोक्ष प्राप्त करून घ्यावा. म्हणून एक लक्षात घ्या, हे सगळं असताना पण बाबांची स्थिती काय होती, जरी तुमच्याकडे श्रीमंती आहे, पण माझ्याकडं काय आहे ते फार सुंदर आहे. बाबा या भजनामध्ये त्याचा अर्थ आहे, तेरे पास है हीरे मोती, तेरे पास है हीरे मोती. तुमच्याकडे हिरे मोती असतील, सोनं असेल, पैसा असेल. बाबा काय म्हणतात, तेरे पास है हीरे मोती, तेरे पास है हीरे मोती. मेरे मन मंदिर में ज्योति, मेरे मन मंदिर में ज्योति. कौन हुआ धनवान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. छान ऐकण्यासारखं बरं का. गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने असा दगड पडलेला होता आणि तो सगळ्या धातूमध्ये कठीण आहे बरं का. गौतम बुद्ध म्हटला की या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ मला हा दगड वाटतो, तर याच्यासारखं कठीण कोणी नाही बरं का. तर गौतम बुद्ध म्हणतात की दगडापेक्षा सुद्धा लोखंड हे महान, कारण त्या दगडाला ते फोडू शकतं. म्हणजे मग लोखंडापेक्षा कोण महान आहे, म्हणजे लोखंडापेक्षा अग्नी महान आहे, कारण त्या लोखंडाचं पाणी करतं. म्हणजे मग अग्नीपेक्षा कोण श्रेष्ठ आहे, ऐका, म्हणजे अग्नीपेक्षा पाणी श्रेष्ठ आहे, कारण अग्नीला विझवण्याची ताकद पाण्यामध्ये. म्हणले मग पाण्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे, ते म्हणले हवा श्रेष्ठ आहे, वायू श्रेष्ठ आहे. कारण ऐका, पाण्याला फिरवण्याची किंवा दिशा बदलण्याची ताकद हे
कशामध्ये? वाऱ्यामध्ये, हवेमध्ये. लक्षात घ्या. तसं आता ऐका. म्हणजे जर वायू सर्वश्रेष्ठ या ठिकाणी जगतामध्ये आहे ना, तर तो वायू आमच्या ब्रह्म संप्रदाय संस्थेमध्ये साधक त्या सगळ्या वायूंना एका ठिकाणी आणून त्या वायूची प्रचंड शक्ती निर्माण करतो. आणि एवढंच नाही तर तो साधक ब्रह्म संप्रदायाचा महान आहे. पण निस्ता साधक नाही, तर त्या साधकाला जे नाम दिलं, ज्या नामामुळं सगळी प्राणशक्ती प्रचंड ऊर्ध्वगती होती, ही साधना ज्या साधूने दिली तो सर्वश्रेष्ठ साधू आहे. गुरु ज्यावरी अनुग्रह करी त्यासी मी भगवंत उद्धरी. आदरे वाहू या श्री निजा ईश्वरी बैसवी. ऐश्वर्यवंत म्हणून त्या सद्गुरूचे लक्षण सांगता बोल थोटवे जाण. जो सनातन ब्रह्म पूर्ण गुण गुण त्या नाही. किंवा त्या साधूंची संगती होय अविद्येची निवृत्ती. लाभे भगवंत प्राप्ती ही विख्यात ख्याती नरदे. साधू संगती लागला माझ्या नाम दर्शनाला. सुपात्र देह वेचिला तो जन्मला श्रीमंत कुळी. आणि म्हणून श्रीमंत कुळ हे आमचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून थोडस एका साधकाविषयी सांगतो बरं का. आम्ही लई दिवस अभ्यास केला, सेवा केली, आम्हाला काही प्राप्त झालं नाही, असा एका साधकाचा प्रश्न आहे. पण मी सांगू का तुम्हाला, त्या साधकाने असं बोलणंच हे मुळात चुकीचं आहे. त्याचं कारण आहे, आम्ही साधना केली पण कशी केली, आम्ही सेवा केली पण कशी केली याच्यावर विचार करावा आणि मग आपणच आपल्याला उत्तर देऊ. आम्ही साधनाही केली पण ती एकनिष्ठ नाही केली, एकाग्रतेने आम्ही साधना केली नाही. सेवा केली पण लौकिकत्वासाठी केली, मनोभावे केली नाही, म्हणून आम्हाला आजपर्यंत काय प्राप्त झालं. त्याचं उत्तर खरं आहे. सगळ्यांच्या मनातली उत्तरं आज या ठिकाणी देणार आहे. ऐका, थोडासा वेळ होईल. रोजच चाललंय. किती खाता राहू, किती आजपर्यंत खाल्ला असेल, किती मन खाल्लं असेल, पण तरी पण मन भरलं नाही. हो, काही जे उशिरा येतात ना त्यांच्यासाठी लांबवायचं असतं. त्यांना असं वाटतं आता सगळा कार्यक्रम झाला असेल, जेवायला बरं झालं, आपण बरोबर टायमिंगवर आलो. गुरूंच्या संदर्भामध्ये आपली एकनिष्ठता असली पाहिजे. आणि ज्या वेळेला ती एकनिष्ठता असते ना, त्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त का झालं नाही किंवा झालं याचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून जे जे सद्गुरू सांगतात ते कधी खोटं ठरत नाही. हा एक त्या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या जीवाशी ही गाठ बांधली पाहिजे. पण ऐका बरं का, फार सुंदर दोहा आहे. तरवर फल नहीं खाता है, सरवर पियू ही नहीं पान. कही रहे मी पर काज हित, संपत्ती संचयी सुजाना. मला सांगा, झाड कधी फळ खातं का? आमच्या स्वप्नीलनी लय आंब्याची झाडं 150 ते 200 आंबे लावलेत आता या वर्षी. हो, आणि वेगवेगळ्या जातीचे बरं का, 200 झाडं. मग मला सांगा, आता ती एवढी सगळी झाडं लावली, ते झाड फळ खाईल का आमचा स्वप्नील खाईल? झाड स्वतः फळ कधी खात नाही. खात नाही. बरं, सरोवर स्वतःच पाणी पितं का? नाही. मग मला सांगा, जर तलाव कधी आपलं स्वतःचं पाणी पित नाही, झाड कधी आपलं फळ खात नाही, त्याचप्रमाणे सज्जन साधुजन
हे स्वतःसाठी नाही हो, तुमच्या आमच्यासाठी परोपकारासाठी जीवन जगतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून गुरुपौर्णिमा ही साधकासाठी फार महत्वाची आहे. कबीर जग में जस रहे कर दे किसी का काम, धन रहे ना जो बन रहे न गावना ठाव. कबीर महाराज म्हणतात की संत जे असतात ना, ते एका गावापुरते नसतात किंवा गावासाठी नसतात, तर ते विश्वाचं कल्याण करण्याची ज्यांची क्षमता असती. म्हणून कबीर राहील न राहील, परंतु त्या साधूची विचार या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून संसारात, धनात, जवानी, घर, गाव कायमस्वरूपी हे कुणी साथ देत नाही. लक्षात ठेवा, जेवढे सगळ्यांनी गाव साथ देत नाही, सोयरे साथ देत नाहीत, धन साथ देत नाही, जवानी राहत नाही आणि संसारही साथ देत नाही. म्हणून हे जे संत लोक आहेत ना, खरं तर धन्य त्यांचं जीवन आहे की ज्यांचं ते जीवन स्वतःसाठी नाही, तर केवळ आणि केवळ परोपकारासाठीच. म्हणून कसं आहे माहिती का, की वे रहीम नर धन्य घे पर उपकारी अंग, बाटन वार को लगे जो मेहंदी के रंग. मेहंदी वाटणार आहे ना, वाटणारा त्याचा हात बघायचा, तो लालच झालेला असतो. म्हणून वाटणारा देणारा आहे ना, तो लाल बनलेला आहे. जो वाटीत नाही तो लाल जगात कुणीच बनलेला नाही. आमची देण्याची स्थिती पाहिजे. म्हणून मेहंदी वाटणाऱ्याचा वाटता वाटता त्याचा सुद्धा हात रंग त्या ठिकाणी होतो, रंगतो. आणि म्हणून एक लक्षात घ्या, संतांचं जीवन तसंच आहे की ते सगळं हे ज्ञान देता देता ज्ञानाचा तो मधुसंचय कधी बनतो ही लक्षात राहत नाही. आणि साधूंचे जीवन असं असतं बरं का, जसं वृक्ष आहे, नदी आहे, गाय आहे. पण मला सांगा, आता गायीचं समजा दूध आपल्याला प्राप्त करायचं असेल, गायी आलेली आहे, वासरू आहे सगळे, आणि गायीचं दूध जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? पहिलं तर वासरू सोडावं लागेल. वासरू सोडल्याच्या नंतर जेव्हा ते डुसण्या देईल, तानियाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे. ज्ञानोबराय म्हणतात, तेने अधिकची पाना फुटे प्रेम दुनवे, प्रेम दुनवटे. म्हणजे त्या गायीने डुसणी. मग मला सांगा की जर ते वासरू सोडल्यानंतर आपल्याला ते जर दूध प्राप्त होणार आहे, तर आम्हाला सुद्धा बरं का, ऐका, आम्हाला सुद्धा मानव शरीर ही आपणास जर दूध प्राप्त करायचं जर असेल, तर त्यावेळेला बाकी आपल्याला ते वासरू सोडावं लागेल. आणि जोपर्यंत आम्ही वासरू सोडत नाही तोपर्यंत आपल्याला दूध त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून आपल्याला सुद्धा डुसणी मारावं लागेल. डुसणी नाही मारली तर काहीच उपयोग नाही, मिळणार नाही हे. म्हणून एक लक्षात घ्या, स्रोत सृणेव न कुंडजेन दानेन पर्णेन दूईक कनेन विषमती कायाः करुणा पराणा परोपकारेण तु चंदनेन. कानाला, या श्लोकाचा अर्थ काय बरं का, कानाला शोभा कशाने येते? यंत्र लावलेली का हेडफोन लावलेली? अहो, कानाला शोभा कुंडल घातल्यावरच येते. वाईट ऐकून कानाला शोभा येत नाही. ऐका, हाताला शोभा
हातात सोन्याचं कड घातल्यावर नाही येत. हो, त्या हाताने सत्कर्म केल्याच्या नंतर त्या हाताला त्या ठिकाणी शोभा येते, लक्षात घ्या. आणि म्हणून दानाने शोभा त्या ठिकाणी येते. जसं शरीराला चंदन लावल्याने शोभा नाही, दुसऱ्यावर परोपकार केल्याने त्या ठिकाणी शोभा वाढते शरीराला. परहितम ये रक्षन्ति धर्मेण वयेन जिता ते नरः स्वर्ग मार्गस्था पुण्यलोके प्रतिष्ठता. आता फार मोठी एक कथा आहे, मी ते सांगत नाही, पण मला जय ही या ठिकाणी शेवटचं सांगायचं ऐका. मनोनी जाणितेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. सद्गुरूंना भावपूर्ण आपण ज्या वेळेला शरण जातो त्यावेळेला आपली कुठलीही कार्य ही त्या ठिकाणी राहत नाही, ती सगळी कार्य यशस्वी होतात. कलियुग आहे, लक्षात घ्या. इथं संकट रोजच आहे, फक्त आपल्याला त्या संकटाला सामोरं जाण्याची क्षमता, सामर्थ्य हे सद्गुरू देत असतात. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जायचं. आणि तो आजचा दिवस आहे. म्हणून भाग्यशाली साधक जे आहेत ना, ते सद्गुरूंचा आशीर्वाद घेतात. भले एखाद्या वेळेला तो साधक झोपडीमध्ये राहतोय, ऐका, पण झोपडीमध्ये राहणारा साधक आपल्या सद्गुरू प्रती अत्यंत प्रचंड मोठी श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहतो. त्यावेळेला एक ना एक दिवस त्याच्या झोपडीच्या समोर सुद्धा फुलबाग फुलल्याशिवाय राहत नाही. पण काही वेळेला महालात बसून सुद्धा बाहेर कधी गार्डन तयार होत नाही. जर तुम्हाला एक लक्षात घ्या, आशीर्वाद म्हणजे भावना नाही किंवा विचार नाही किंवा शुभेच्छा नाही, नीट ऐका. तो एक शक्तीचा स्रोत आहे आणि तो स्रोत म्हणजे सद्गुरूचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणजे पेट्रोलची टाकी आहे, इंधने, ऊर्जा तिथून मिळते. समजा गाडीतलं पेट्रोल संपलं, गाडीला ढकलत का घरी न्यायला लागलं, तर ढकलताना तुमच्या घराचं अंतर लय जवळ वाटतं का? लांब वाटतं. पण इंधन असेल तर, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. मला काय सांगायचंय ते. आणि म्हणून सद्गुरूचा आशीर्वाद ही मिळाला यदा कदाचित, तर ऐका, त्याचा वापर सुद्धा योग्य ठिकाणी साधकांनी केला पाहिजे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर बाबांनी त्या अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, काही लोक तर यंत्र बनवण्यातच गेली, काही लोक काही करण्यातच गेली, काही गंडद्वार करण्यात गेली, काही ते म्हशीला बैलांनाच गंड करत बसली, काही लोकांनी अनेक काय काय गेली, ती जी गेली ती परत आली नाही. मला काय सांगायचे, त्यांना आशीर्वाद मिळाला बाबांचा. ते एक जोडप्याचं मी बरेच वेळेला सांगतो, जे मासे पकडायचे ते काय लोक, भुई समाजाच्या त्या दाम्पत्याचं मी अनेक वेळा उदाहरण, बाबांनी असा आशीर्वाद दिला आणि तिला छायापुरुषाची साधना सांगितली आणि ती प्रसन्न झाली आणि एवढी लाईन लागली, बाबांना विसरून गेली. पण भांडी सुद्धा विकून सासवड मधनं चंबू गबाळ बांधून गावाला जायला लागलं. मला हे सांगायचंय, जर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झालाच तर त्याचा दुरुपयोग नाही, योग्य वापर हा झाला पाहिजे. म्हणून आत्मविश्वास, साहस हे आपल्यामध्ये हिम्मत निर्माण करण्यासाठी सद्गुरूचा आशीर्वाद आपल्या ठिकाणी पाहिजे. सद्गुरूचा आशीर्वाद हा जर आपल्याला सांभाळता आला नाही आणि आपले गुण वाढवायच्या ऐवजी अवगुण जर जास्त केले तर त्या साधकांनी अन्नामध्ये माती कालवल्यासारखं होईल. आणि म्हणून हे सगळं साधकाला सांभाळता आलं पाहिजे. गुण वाढवून त्या ठिकाणी
त्या संस्थेचा प्रसार आणि प्रचार करण्याची ताकद त्या साधकामध्ये निर्माण त्या ठिकाणी होती आणि ते सांभाळलं पाहिजे. सद्गुरू भेटीच्या नंतर आपल्यामध्ये असणारे संशय त्या ठिकाणी गेले पाहिजेत, नाही तर साधक म्हणून ती पात्रता आपल्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून नामस्मरण, भजन, कीर्तन, सेवा, सद्गुरूंचं स्मरण श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी गुरु कार्यासाठी जो साधक हा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी वापरतो, तो साधक सर्वश्रेष्ठ संप्रदायामध्ये सांगितला. म्हणून तुम्हा मला आशीर्वाद प्राप्त झाला तो स्वतःचा विकास करण्यासाठी नाही, तर संप्रदायाचा विकास, प्रचार आणि प्रचार करण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून गुरु कार्यासाठी दारोदारी जाईन मी, भीक मागल, पण ऐका बरं का, भिक्षा ही पोटार्थी नाही, तर ती भिक्षा कर्तव्याची या ठिकाणी असेल. लाज, भय, शंका, मान, विचार याचा कुठलाही विचार न करता स्वतःला झोकून गुरु कार्यामध्ये जो अग्रगणी असतो त्या साधकाला विशेष आशीर्वाद गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळत असतो. आणि म्हणून एक लक्षात घ्या, सत्संग परित्याग, सर्व सुखाचा त्याग करून तमाम साधकांसाठी साधू जीवन जगत असतात आणि त्यामागे कुठल्याही प्रकारची स्वार्थता ही भावना नसते. आणि म्हणून ज्यांनी आम्हाला बीज मंत्र हे देऊन पारमार्थिक सुख दिले आणि उपकाराच्या राशीच्या राशी निर्माण केल्या, त्यांच्या दर्शनासाठी आम्हाला जर वेळ नसेल तर मग आम्ही साधक कसले. पण आत्मपरीक्षण साधकांनी करावं आणि आत्मपरीक्षण केल्याच्या नंतर प्रत्येक साधकाने आपलं आद्य कर्तव्य हे सद्गुरूंच्या चरणापाशी त्या ठिकाणी समर्पण केलं पाहिजे. आता मी या ठिकाणी खरं तर अजून मला खूप सांगायचं होतं, पण क्षमता नाही. मी मगाशी साई महाराजांना सांगितलं सांगणार आहे, पण ऐकणारा नाही. आणि ऐकणार आहे पण त्यांच्या ठिकाणी बुद्धी नाही. आणि असे बुद्धिवंत सांगणारे किंवा ज्ञानी लोक आहेत, परंतु ते ब्रह्मज्ञान पेलवणाऱ्यांची तरी किती संख्या आहे, असा फार मोठा या ठिकाणी विचार आहे. म्हणून एक लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये आपण बाकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरी काय असेल, पण आपल्या सद्गुरूंचं दर्शन, आपल्या सद्गुरूंच्या चरणस्पर्श त्या ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे. सद्गुरूंच्या या ज्ञानदानाने आपण काही अंश उतराई होण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी करावा. आणि म्हणून सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यावा. म्हणून गुरुपौर्णिमा ही साधकासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी बाबांच्या या समाधी मंदिरामध्ये आलात, तुम्ही सगळेजण भाग्यवंत आहात का? धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, जेथे कथा निरंतर, जेथे कथा निरंतर, गुण गाती भगवंताचे, गुण गाती भगवंताचे. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार. असेच प्रत्येक गुरुपौर्णिमेला वेळेत येत जा. खरं तर तुमचे काही लोक उशिरा येतात म्हणून उशिरा प्रवचन चालू केले, म्हणून तुमच्यासाठी कार्यक्रमामध्ये बदल नको, आपल्यासाठी वेळेत या. आणि बाबांचं या ठिकाणी दर्शन आजच्या दिवसाचं फार महत्त्वाचं आहे. चंद्रामृत त्या ठिकाणी स्रवतंय
आणि ते आपल्याला घ्यायचे, लक्षात घ्या, ते रोज नाही आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचंच आभार मानतो आणि या ठिकाणी कथेला पूर्णविराम देऊन याच्यानंतर लगेचच प्रसादाची व्यवस्था आहे. प्रसाद या ठिकाणी होईल. ज्यांना कोणाला अनुग्रह घ्यायचा असेल तर त्यांना अनुग्रह दिला जाईल. आणि अनुग्रहाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी काही साधकांना ज्यांना आवड असेल तर त्यांच्यासाठी मी नाम साधनेच्या अगोदर साधकांनी करावं काय आणि नाम साधना झाल्याच्या नंतर साधकांनी करावं काय, या दोन गोष्टी मी त्या सांगणार आहे. त्या नवीन साधकांनी विशेष करून श्रवण कराव्यात ही सगळ्यांना विनंती. श्री सद्गुरु साधुबाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. यानंतर एक सूचना आहे, आशिष महाराज या ठिकाणी देतील. महाभागवत परमपूज्य सद्गुरू साधुबाबा महाराज बाबांच्या या वर्षीच्या व्यासपौर्णिमा उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव या निमित्त आपण सर्वच वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात.